नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. ज्या लोकांचं बीएड झालेलं आहे त्याबद्दल एक सूचना निवेदन आलेलं आहे, जे की महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर त्यांना अपियरची लिंक दिलेली आहे. निकालाचे सूत्रवाच कसे चालू आहेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बीएड अपियरच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाने पहा. जे निकालाची वाट बघतायत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. तुम्हाला निकालाबाबत सुद्धा आपण अपडेट देतच राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे MSc ही जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवर आपण आता आहोत आणि त्यांनी एक परिपत्रक दिलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये काय म्हटलंय बघा, त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, डेट जर बघितली मित्रांनो, कालची डेट, काल थोडासा उशीर झाला आपल्याला हा व्हिडिओ बनवायला. शासन शुद्धीपत्रक क्रमांक जो काही हा क्रमांक दिला त्यांनी, दिनांक 2/5/2025 अन्वये, तसेच या कार्यालयाचे प्रसिद्धी निवेदन 3/5/2025 अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्यावेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे आहे. किती? 1 महिन्यामध्ये विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे कळवण्यात आले होते. तरी उपरोक्त प्रमाणे उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्या वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीत, बघा, 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे, पोस्टाद्वारे हस्तपोच सादर करताना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेची नोंदणी क्रमांक व बैठक क्रमांक नमूद करावा, किंवा जे की या वेबसाईटवर या लिंकवर माहिती भरून विहित मुदतीत सादर करावी, जेणेकरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा त्यांना प्राप्त झालेला गुणानुसार जो गुण क्रमांक दिलेला आहे, स्कोअर कार्ड देण्यात येईल. सबब विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कालावधीस ईमेलद्वारे बघा काय म्हटलंय, सबब विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला कळवायचे, ईमेलद्वारे, पोस्टाद्वारे, हस्तपोच. आणि त्यानंतर त्यांना त्यांचा स्कोर कार्ड लॉन्च होणार आहे. मित्रांनो, आता मला सांगा, TIT रिझल्टचा काहीच विषय नाही. TITचा रिझल्ट तुम्हाला सांगतो 45 दिवसात लागायला पाहिजे आणि साधारण 45 दिवस कंप्लीट होत आलेले आहेत. त्यामुळे या 2-3 दिवसात किंवा या 8 दिवसात रिझल्ट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपियरमुळे कोणताही अडथळा नाहीये. अपियरच्या विद्यार्थ्यांना काय सांगितलंय, तुमची व्यावसायिक पातळी म्हणजे व्यावसायिक प्रमाणपत्र 1 महिन्यामध्ये सबमिट करायचं. आता बऱ्याच लोकांचा अपियर हा गोळ कळतच नाही. मित्रांनो, अपियर यालाच म्हणतात ज्यांचं बीएड हे, लक्षात घ्या, डीएडचा तर काही विषयच नाही, ज्यांचं बीएड हे प्रथम वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि निकाल लागल्यानंतर त्यांना 1 महिन्याच्या मध्ये त्यांच्याकडे काय असलं पाहिजे, बीएड पूर्ण झालेलं प्रमाणपत्र असलं पाहिजे. लक्षात घ्या. मग कुणाचा विषय गेला, काय झालं, ते काही घेणं देणं नसतं त्यामुळे, बरोबर. म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्या असतात, सर माझं 2nd इयर कम्प्लीट झाले पण 4th सेमिस्टरचा एक विषय बॅकलॉग मध्ये आहे. मग ते अपियर्स ठरतात का? नाही. तिथं मित्रांनो तुमचं कम्प्लीट झालेलं पाहिजे. कधी? निकाल लागला म्हणजे 1 महिन्याच्या या कालावधीमध्ये सांगितल्याप्रमाणे. काही लोकांचं काय विषय, ते फर्स्ट इयरलाच आहेत आणि ते अपियर स्वतःला समजतात, ते पण अपियर गृहीत धरले जात नाही. म्हणजे फर्स्ट इयर क्लिअर, 2nd इयर सुद्धा क्लिअर पाहिजे निकाल लागल्यानंतर. लक्षात घ्या, यालाच अपियर पकडलं जातं. म्हणजे स्पर्धा परीक्षा देत असताना या गोष्टी अपियर कधी पकडलं जातं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो, तुमचा निकाल काय ठेवला जाईल, तुमचं स्कोअर कार्ड, अपियर वाल्यांचं स्कोअर कार्ड कधी येईल, जेव्हा तुम्ही त्या
वेबसाईटवर घरपोच ईमेलद्वारे तुमचा बैठक क्रमांक, तुमचा स्कोरिंगचा नंबर, काय सगळ्या गोष्टी कसं भरायचं ते पण सांगतो इथे. बघा आपण आता सध्या कुठे आहे, महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर आहे आणि इथे बघा त्यांनी वेबची लिंक दिली आहे अपियर साठी. पूर्ण टोटली ओपन करायची आहे. सर्वात प्रथम काय करायचं, टोटल लिंक ओपन केली. इथे बघा सांगितल्याप्रमाणे सगळंच दिलेलं आहे, इथं एकदम करेक्ट दिलेलं आहे. इथे लक्षात घ्या काय म्हटलंय रे, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यानंतर मोबाईल नंबर, रजिस्टर नंबर, टेट एक्झाम दिलेला, त्यानंतर बीएड, डीएड, अपियर रिझल्ट, काय अपियरची डेट दिलेली आहे आणि तुम्हाला इथे पास मार्कशीट, बीएड डीएड ची पास मार्कशीट अपलोड करायची. लक्षात घ्यायचं काय करायचे, अपलोड करायचे. त्याला मेल करण्याऐवजी ते अपलोड करून सोडला तरी काय हरकत नाही. टाईप ऑफ एक्झाम तुमचं बीएड झालंय, डीएड झाले. आता बीएड डीएड हा टीईटी पास असेल तरच देता येईल. लक्षात घ्या नुसताच अपियर नाही, डीएड वाला टीईटी पास असेल तरच त्याला पेपर देता आला, नसता अदरवाईज तो फेल. लक्षात घ्या हा आपण मुद्दा लक्षात घ्या बरं का. त्यानंतर इथे चूज फाईल म्हटल्यानंतर तुम्ही तुमची जे काही रिझल्ट स्कॅन कॉपी तुम्हाला पाठवायची, कशाच्या, बीएड डीएड काय असेल ते, डीटीएड वगैरे काय असेल ते. पण लक्षात ठेवा मित्रांनो, डीएड वाले, परत एकदा सांगतोय, डीएड वाले तुम्ही अपियर आहात बाबा, सेकंड इयरला आहेत, नो प्रॉब्लेम. पण तुमच्याकडे टीईटीचं प्रमाणपत्र आहे का, फर्स्ट पेपर सेकंड पेपर काय सीटीईटी वगैरे आहे का, आहे का, असेल तरच तुम्ही अपियर आहात. डीएड वाले सरसकट अपियर आहेत, पण त्यांचं बीएड हे फर्स्ट इयर क्लिअर पाहिजेच, क्लिअर, त्यातला विषय बॅकलॉग नसला पाहिजे. आणि एका महिन्याच्या कालावधीमध्ये, म्हणजे तुमचा रिझल्ट लागल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं बीएडचं प्रथम द्वितीय वर्ष कंप्लीट झालेलं पाहिजे. त्याचे डेट टाकायचे, तुमचं नाव टाकायचंय, चुका करायच्या नाहीत. शेवटी ते सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ते फाईल सेव्ह होतात, त्यांच्याकडे माहिती गेलेली असते. तुमचं ते स्कोअर कार्ड लगेच बनवून देतात आणि हे वेबसाईटलाच येतं स्कोअर कार्ड, ते जपून ठेवायचं असतं. आता निकालाच्या बाबतीत उत्सुकता वाढली आहे प्रत्येक जणाची. साधारण आज तारीख आहे 17, शुक्रवारी सुद्धा रिझल्ट लागू शकतो मित्रांनो. या 2 दिवसात रिझल्ट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता डॉट मध्ये आयबीपीएस काहीच कळू देत नाही, असे पत्रक येतात तेव्हा रिझल्टचे संकेत तर मिळालेले, रिझल्ट काही थांबणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रश्न होता की सर रिझल्ट लागला पाहिजे, रिझल्ट लागला की सर जागा निघल्या पाहिजे, सर जागा निघल्या की लगेच पुढं काय चालू होतं की निकाल लागला पाहिजे, सर प्रिफरन्स आले पाहिजे, त्यानंतर पवित्र पोर्टल चालू झालं पाहिजे, भरत्या झाल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो एकच सांगतो, जाता जाता अभ्यासात राहा, तरच तुम्हाला आगामी काळामध्ये तुमच्या नावापुढे TR हा शब्द लागणार आहे. आणि अभ्यास करायचा असेल तर पुंडे सरचा नंबर सुद्धा सेव्ह करा, 9665484048. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप तसंच कॉलिंग आहे. नक्कीच संपर्क करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ आपले पाहत चला. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.